आली आहे। अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत प्राथमिक अहवाल समोर आलाय। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBचा धक्कादायक प्राथमिक अहवाल समोर आलाय। उलट विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता दोन्ही इंजिन हवेतच बंद पडले होते, तर CCTV फुटेजमध्ये देखील रॅम एअर टर्बाईनमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचंही स्पष्ट झालंय। दरम्यान या 15 पानांच्या तपास अहवालामध्ये पक्षी धडकेचे कोणतेही संकेत आढळले नाहीत। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, तर विमान अपघाताला 1 महिना उलटून गेला असून प्राथमिक तपास अहवाल आता समोर आलाय। बारा जूनला एअर इंडियाचा जो अपघात झाला अहमदाबादमध्ये त्याच्याबद्दलचा प्रिलिमिनरी रिपोर्ट आत्ता आलेला आहे आणि प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की फ्युएल सप्लाय स्विचेस विमानात जे असतात ते टेक ऑफ नंतर आपोआप ऑफ झाल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळे फ्युएलचा सप्लाय नीट झालेला नाही असं दिसतंय। आपल्याकडे हे एक बोईंगचं मॉडेल आहे, ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे ज्या प्रकारचं विमान क्रॅश झालं तसंच हे मॉडेल आहे, त्यामुळे हे दाखवतोय प्रेक्षकांना की यामध्ये काय होतं की हा जो हे जे इंजिन्स आहेत विमानाचे, हे एक इंजिन आहे, म्हणजे असं धरल्यास ते दिसेल की हे एक इंजिन आहे, हे दुसरं इंजिन आहे। याच्यामध्ये ह्या विमानाच्या पंखामध्ये टाक्या असतात इंधनाच्या, या इंधनाच्या टाकीतून ह्या विमानाच्या इंजिन्समध्ये सप्लाय जातो। तर हे विमानाचं कॉकपिट जे आहे त्या कॉकपिटमधून हे सगळं कंट्रोल केलं जातं। विमान टेक ऑफसाठी वरती जात असताना हा जो इंजिन्समध्ये होणारा सप्लाय आहे तो कट ऑफ झाला, तो इथले स्विचेस विमानातले काही स्विच ऑफ आपोआप झाल्यामुळे झाला। हे मॅन्युअली केलं गेलेलं नाही, कारण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये अशी माहिती आलेली आहे की एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतात की हे स्विच ऑफ कसं झालं, तर दुसऱ्या पायलटने सांगितलेलं दिसतंय की मी ते स्विच ऑफ केलेलं नाही, म्हणजे तो आपोआप फ्युएल सप्लाय स्विच हा आपोआप स्विच ऑफ झालेला आहे, त्याची पोझिशन खाली जाते स्विच ऑफच्या वेळी तशी आपोआप झालेली आहे। तर ही माहिती अशी आलेली आहे, त्याच्यावरनं दिसतंय की सुरुवातीला जी हे होतं की विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड कशामुळे झाला त्याच्याबद्दलची ही माहिती आहे की फ्युएलचा सप्लाय जो आहे विमानामध्ये इंजिनमध्ये तो नीट गेलेला नाही असं दिसतंय। विमानाच्या इंजिनमध्ये टेक ऑफच्या वेळी काही पक्षी वगैरे गेले का, धडकले का, विमानाला पक्षी धडकले का, या प्रकारचं जे काही होते अंदाज होते ते सगळे चुकीचे आहेत, एवढी एक माहिती याच्यामध्ये स्पष्ट झालेली आहे। एक तर मेंटेनन्स करताना हे स्विचेसचे जे पार्ट बदलायला लागतात ते कदाचित बदलले गेले नसतील, किंवा सिस्टमिक प्रॉब्लेम जो विमानाच्या रचनेतच ह्या सगळ्या रचनेतच इथल्या कॉकपिटपासून जे इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल होतं त्याच्यामध्ये काहीतरी रचनेतच प्रॉब्लेम आहे असं दिसतंय। विमानाच्या इंधनाच्या टाक्या ह्या इथे असतात, तिथून हा सप्लाय इंजिनकडे जातो, तो जाणं बंद झालं, याच्यामुळे हे विमान कोसळल्याचा बेसिक अंदाज आता दिसतो आहे। आणि हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे। आता ते स्विच हे ऑफ का झाले आणि त्याच्यामागे काय फॉल्ट होता हे फायनल रिपोर्टमध्ये येईल अशी अपेक्षा आहे, पण सध्या तरी असं दिसतंय की पायलट एरर नाही, किंवा विमानाला काही समोरून येणारे पक्षी वगैरे असे धडकले वगैरे असं काही झालेलं दिसत नाही आहे।